नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा. प्रगत शेतकऱ्यांचा करण्यात आला सन्मान. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगत व आदर्श शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पीक उत्पादन वाढ, जल संधारण, सेंद्रिय शेती तसेच शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्याचा कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रगत शेतकरी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आणि सेंद्रिय शेती हा परंपरा आपण करत आलेलो आहोत. त्यानंतर रासायनिक खतांचा वापर सुरू केला, परंतु तरीही ज्यावेळेस आपल्याला शेतीमध्ये जास्त उत्पादन मिळवायचं असतं त्यावेळेस विज्ञानाची जोड देऊन मार्गदर्शन करून कुठल्या प्रकारचं बियाणं वापरायचं, कुठल्या प्रकारचं खतं वापरायचं याचं निश्चितच नियोजन करणं आवश्यक आहे. तरच आपण शेतीमध्ये करू शकतो. शेतकऱ्यांनी शेती पिकवली तरच जग जगू शकतं असं आपले पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्यामुळेच जय जवान जय किसान असा नारा दिलेला. आपल्या सर्वांनी विज्ञानाची जोड दिली तर निश्चितच निसर्गाचे मात करायला, त्या निसर्गाची कितीही संकट आली तर ती दूर करायला आपल्याला निश्चितच मदत होईल. या कृषी दिनानिमित्त मी पुन्हा या ठिकाणी ज्या शेतकरी बंधूंचा सत्कार झाला त्यांचं मी पुनश्च अभिनंदन करतो. आणि ज्यांच्याकडे प्रयोगशील शेतकरी आहेत अशांकडे आता बऱ्याच कृषी विभागाच्या जिल्हा परिषदच्या योजना आहेत की ज्यावेळेस मागच्या 15-20 दिवसांपूर्वी त्यावेळेस आढावा घेतला. त्यामध्ये प्रशिक्षण भेट योजना अशा पण योजना आहेत. या दोन्ही स्तरावर, राज्य स्तरावर, जिल्हा परिषदच्या पण आहेत. आता हे दोन्ही स्तरावरील अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी विनंती करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, ज्या प्रयोगशील शेतकरी आहेत अशा ठिकाणी भेटी दिल्या. आपल्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं एक कृषी महाविद्यालय आहे, कृषी विज्ञान केंद्र आहे. अशा ठिकाणी जे प्रयोग चालतात त्याची माहिती घेण्याच्या दृष्टीनं जर शेतकरी वर्गाच्या, शेतकरी बंधूंच्या प्रशिक्षण योजना, भेट योजना जर आयोजित केल्या तर निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना, या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल.